आहे ब्लड आणि प्रोन पोझिशनिंग. ट्रान्सफ्युजन ट्रिगर काय असला पाहिजे. ट्रॅडिशनली 10 HB किंवा 30 ठेवतात, पण 20मध्ये चालतं. तर रिस्ट्रिक्टिव्ह ट्रान्सफ्युजन स्ट्रॅटेजी आजकाल नॉर्म आहे. 8 किंवा त्याच्या खाली पण जातात ते यंग हेल्दीमध्ये. तर 8 हा ऑर्थो झाली, कार्डियक सर्जरी झाली, कार्डिओव्हास्क्युलर झाली, याच्यात चालतो. पण फक्त जिथे सिरियस कंडिशन आहेत, ACS असेल, सिव्हिअर थ्रोम्बोसायटोपिनिया आहे, हेमॅटोलॉजिकल आहे, ऑन्कोलॉजिकल आहे, रिस्क ऑफ ब्लिडिंग जास्त आहे, क्रोनिक ट्रान्सफ्युजन डिपेंडंट आहे, तिथे तुम्हाला थोडा हाय गिअर घ्यावा लागेल. ही लिस्ट आहे. स्टेबल पेशंटमध्ये तुम्ही 7पर्यंत जाऊ शकता. नॉन ब्लिडिंग सेप्सिस पेशंटमध्ये, नॉन कार्डियक GI ब्लीडमध्ये, स्टेबल सर्जिकलमध्ये 7पर्यंत जाऊ शकता. 8पर्यंत ASA 2पर्यंत म्हणता येईल. कार्डियक डिसीज आहे पण कंट्रोल्ड आहे. पीडियाट्रिक्स इन जनरल, पण पीडियाट्रिक्स आहे पण काही प्रॉब्लेम आहे तर 9 ठेवा. कार्डियक पेशंट आहे, GI ब्लीड आहे, त्याला 9 ठेवा. अदरवाईज तुम्ही 7पर्यंत जाऊ शकता. 8 ते 9 ACSवाल्यांना 9पर्यंत घ्यायला पाहिजे ॲक्च्युली. ऑन्को आणि ACSला 9च्या वर ठेवलं तर चांगलं आहे. आणि मग CKDवाल्यांना 9 to 10च ठेवावा लागतो. देर इज नो ऑप्शन. ASA टास्क फोर्सच्या गाईडलाईन आहेत 610. 610मध्ये क्वेरी आहे. 6च्या खाली डेफिनेटली द्यावं लागतं, 10च्या वर द्यावे लागत नाही. 610मध्ये डिपेंड्स. मग मासिव्ह ट्रान्सफ्युजनचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो बघितलेला चांगला आहे. इथे विल जस्ट डिस्कस हे जेवढं की लिहिलेलं आहे तेवढं. तर 1 व्हॉल्यूम इज इक्वल टू 5 लिटर. 1 व्हॉल्यूम इन 24 hour, 1.5 व्हॉल्यूम इन 3 hour किंवा 3 PCV इन 1 hour, याच्यात नाही आलं. किंवा 150 ml पर मिनिट लॉस अँड कंटिन्युइंग ऑन गोईंग. मग पुढे कंडिशन्स पण ॲड करतात, ते जस्ट हे नाही. कंटिन्युइंग ऑन गोईंग आहे किंवा ब्लिडिंगची रिस्क आणखी आहे, तर मासिव्ह ट्रान्सफ्युजन प्रोटोकॉल तुम्हाला लावावा लागेल. प्रिन्सिपल्स आहेत की ग्रेड 1 ग्रेड 2 हिमोरेज आहे 15, 30, 40. लेस दॅन 15, 15 ते 30, 30 ते 40 आणि अबोव 40. तर ग्रेड 1, 2 कंपेन्सेट होऊन जातो. मग 3मध्ये डिकम्पेन्सेशन चालू होतं, 4मध्ये फुल डिकम्पेन्सेशन होतं. तर मेन आहे तुमचं इंट्राव्हस्क्युलर व्हॉल्यूम तुम्ही रिप्लेस केला पाहिजे क्रिस्टलॉइडने. कोलॉइडचा रोल नाही राहिला आहे सध्या. ॲनेमिया होतो, डायल्युशन कोॲग्युलोपॅथी होते. तर ब्लड पण रिप्लेस करावं लागेल. व्हॉल्यूम आणि मग ब्लड आणि मग MTP डिस्कस केलं त्याने की अर्ली MTP करा आणि हायर रेशो द्या, वाढणं का बघत बसू. नंतर डॅमेज कंट्रोल रिसस्टेशन म्हणून कन्सेप्ट आहे ट्रॉमामध्ये. नंतर जास्त क्रिस्टलॉइड दिल्याने तुमचं हिमोडायल्युशन होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याच्याने हायपोथर्मिया होतो. तिसरी गोष्ट तुम्ही BP वर घेता, BP लो घ्या, कारण की जे क्लॉट तयार होत आहेत ते तुमचे डिस्लॉजन जातात जास्त BP घेतल्याने. आणि डॅमेज कंट्रोल सर्जरी पण आधी करा, असं नाही आहे की वाट बघत बसा. तो DCR DCD सोबत घ्यायचं. डिक्रीज कोलॉइड, अर्ली ब्लड अँड होल ब्लड इज वे बेटर दॅन पॅक्ड RBC. त्याच्यामध्ये जे कंपोनंट्स आहेत दे आर मोर इन क्वांटिटी आणि मोर फंक्शनल. होल ब्लडची लाईफ कमी असते, त्याच्यामुळे होल ब्लड प्रचारात नाही आहे, पण ट्रॉमामध्ये होल ब्लड इज बेटर. तुमचं 4 ब्लड झाले की तुम्हाला 4 PRBC झाले की तुम्हाला 4 FFP द्यावे लागणार आहे. 4 ब्लड 4 FFP नंतर मग तुम्हाला टेस्ट करावी लागणार आहे कारण की त्याच्यानंतर मग तुम्हाला कळेल कोॲग्युलेशन ठीक आहे का आणि प्लेटलेट ठीक आहेत का. तिथे आपण बघितलं आहे 4+4, मग 4+4+6 PRBC ॲड होतात सेकंड स्लॉटमध्ये. मग 4+4+10 क्रायोप्रेसिपिटेट ॲड होतात थर्ड याच्यामध्ये. पण हा प्रोटोकॉल प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलाइज करायचा आहे. जो जरी हायर 1:1:1 बोलले तरी 1:1/2मध्ये पण काम होऊन जातं नॉर्मल सर्जरीजमध्ये. तर टार्गेट्स आहेत BP मॅप 60, सिस्टॉलिक 80पर्यंत पण चालतं. खूप ट्रॉमा असेल तर हायपरटेन्सिव्हमध्ये थोडा जास्त घ्यावं लागेल. HB हेल्दी असेल तर 7पर्यंत खाली घेऊ शकतो. INR PTT सगळं 1.5, फिब्रिनोजेन पण 1.5 आणि इक्लॅम्शियामध्ये 2च्या वर घेतो आपण. प्लेटलेट 50, पण जर ब्लिडिंग आहे जास्त होतं आहे तर 75. pH 7.3पर्यंत घेऊ शकतो खाली. टेम्परेचर 35च्या वर, आयडियली 36च्या वर. लॅक्टेट लेस दॅन 2. तर मग बाकी त्याने
ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स दिलेल्या आहेत. असे पण वेगळे व्हिडिओ आहेत आपल्याकडे. ॲक्यूट हिमोलायटिक होईल, नंतर डिलेड हिमोलायसिस होईल. डिलेड 1 ते 2 हप्त्याने होतं. तर सेकंडरी रिस्पॉन्स होतो, अँटीबॉडीज वाढतात, त्याच्यामुळे डिलेड होतो. नंतर नॉन हिमोलायटिक फेब्राईल आहे. पेशंटच्या अँटीबॉडी व्हाईट ब्लडच्या अगेन्स्ट ॲक्ट होतात. तर ही नॉन हिमोलायटिक फेब्राईल आहे, ही हिमोलायटिक फेब्राईल आहे. नंतर ब्लड दिल्यामुळे मग काही दिवसांनी अँटीबॉडीज बनतात, ज्या फ्युचरमध्ये नॉन हिमोलायटिक फेब्राईल करतील. ठीक आहे. हिमोलायटिक फेब्राईल, नॉन हिमोलायटिक फेब्राईल किंवा ॲक्यूट हिमोलायटिक, डिलेड हिमोलायटिक. नंतर ट्राली आहे, टाको आहे. ट्राली इज बिकॉज ऑफ डोनर अँटीबॉडीज. व्हेरियस थिअरीज आहेत त्याच्यात, इट इज नॉट जस्ट दॅट. नंतर ॲलर्जी किंवा त्याचं लोअर व्हर्जन ॲलर्जी ॲनाफायलॅक्सिस. मग टाको इज प्युअरली बिकॉज ऑफ फ्लुईड, पल्मोनरी एडिमा होईल. नंतर सायट्रेट टॉक्सिसिटी होऊ शकते, पण रेट इम्पॉर्टंट आहे. 4 ते 5 PCV दिल्यानंतर 1 कॅल्शियम ग्लुकोनेट द्या तुम्ही. जर स्लो दिलं तर तेवढं लिव्हर मेटाबोलाइज करून घेते. त्याच्यात फास्ट दिलं 1 PCV इन लेस दॅन 5 मिनिट्स 10 मिनिट्स तरच हायपोकॅल्सिमिया होतो. हायपोकॅल्सिमियासोबत हायपोमॅग्नेशिमिया पण होतो आहे, आय डोंट नो. ॲलोइम्युनायझेशन होईल, RSD बनतील. नंतर ग्राफ्ट वर्सेस होस्ट होईल. त्या ट्रान्सफ्यूजवाल्यांसाठी याच्या अगेन्स्ट ॲक्ट करेल, होस्टच्या इम्युनोडिफिशियंट होस्टच्या अगेन्स्ट, तर रिॲक्शन होईल. आयन ओव्हरलोड होईल. क्रोनिकवाल्यांमध्ये इन्फेक्शन्स रेअर आहेत. आपले HTLV वगैरे चेक नाही होतात, ते येऊ शकतात. बाकीचे इन्फेक्शन्स स्क्रीन होतात. नंतर ट्रान्सफ्युजन रिलेटेड इम्युनोमॉड्युलेशन आहे. इम्युनिटी कमी होते ॲक्च्युली, तर पेशंटला फायदा होतो. त्याच्यावर पण व्हिडिओ केला आपण. नंतर आता प्रोनवर येऊ थोडंसं.